काहीच करणार नाही. आग लाखोची पावली असला शुभम भाव इनमें तो क्रांति बनती है. अरे बगावत हम करते नहीं, यही तो हमारी गलती है. अगर बगावत हम करते तो पूरा जमाना हिला देते. आज हम इस देश में कानून मेरे भिंजी का ना होता तो पूरा हिंदुस्तान ही जला देते. आम्हाला 2 रुपये किलो तांदूळ खाणारे म्हणतात. तुम्ही ऐकलं असेल मध्यंतरी आपल्याला हिनवत होते. बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहून सर्व जाती धर्माला एका लाईनीमध्ये बसवलंय भाऊ. पण तरी सुद्धा आजही जाती येता आडवी येते. अजूनही जातीवरून हिनवतात. काय तर म्हणे आम्ही 2 रुपये किलोचे तांदूळ खातो. भगवान दादा क्या बात आहे. एकदा साहेबांसाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण हा एवढा मोठा धम्म सोहळा साजरा करणं म्हणजे छोटी गोष्ट नाही. हे सगळं भव्य असा कार्यक्रम उभारणं म्हणजे एवढी मोठी गोष्ट तयार करण्यासाठी वाघाचा काळीज लागतं. आणि वाघाचा काळीज साहेबांमध्ये आहे. एकदा साहेबांसाठी जोरात टाळ्या वाजवा. काय तर साहेब आम्ही 2 रुपये किलोचे तांदूळ खातो म्हणे. तो इसलिए आज पर निकल आए तो हम दुश्मन को छाटते हैं. पर म्हणजे माजलेल्या जातीवाद्यांच्या बांडगुळ्यांचे पंख. पर म्हणजे पंख. पर निकल आए तो हम दुश्मन को छाटते हैं और बाबा साहब की बातों को सपने में भी ना काटते हैं. अरे 2 रुपए किलो चावल छोड़ो सत्ताज, हम भोजन दान में बासमती चावल बांटते हैं. लय लखपती असाल तुम्ही, लय करोडपती असाल तुम्ही, लय अरबपती असाल तुम्ही, लय जागीरदाराची औलाद असाल तुम्ही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची,